तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या एका जुन्या थायटावर आलो होतो. जुनी थायटर म्हणजे तिला फायनल होऊन कमीत कमी 1-1.5 वर्ष झालं होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण त्या घराला जो आयटम केला होता तो इतका मला आवडला आणि इतका सुंदर वाटला होता ना. तर माझी इच्छा होती की मी माझा एक व्हिडिओ घ्यावा आणि जी मी म्हणजे जो मी तिला टाकली ती तुम्हाला दाखवा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला तुमच्या घराला बी करता येईल आणि एकदम व्यवस्थित वाटेल. तर कॅमेरामॅन थोडी इकडे येऊन दाखवा, आपल्या घराचा लुक दाखवा पूर्ण पहिला, आणि त्याविषयी मी त्यांना बरोबर माहिती सांगतो का आपण हे घर कसं केलं होतं कसं नाही. तर मित्रांनो, आता तुम्ही छोटं घर पाहिलं जातं. तर आता सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला म्हणजे मला जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आवडला होता या घरामध्ये, तर तुम्ही पाहू शकता घराला याने राजमुद्रा लावली. तर जो परिवार आहे ना, पूर्ण शिवप्रेमी मी परिवार म्हणून ओळखला होतो गावामध्ये. तर ज्यावेळेस घराचं काम पूर्ण झालं, तर पूर्ण झाल्यानंतर आमची एक अशी म्हणजे त्यांचे वडील असतील किंवा आमचे मोठे बंधू, तर सगळ्यांची अशी एक चर्चा चालली की आपल्याला घरासाठी असं नवीन काहीतरी करायचंय का जेणेकरून आपल्याला वेगळं वाटलं पाहिजे. ते पाहिल्यानंतर आपल्याला असं वेगळी फिलिंग आली पाहिजे. तर मग आमची चर्चा चालली का मग यांचे वडील म्हणे आपण प्रतिमाला कोणाची काय ते कोणाचे मग यांचे जुटे ते म्हणे आपण एक काम करू म्हणे, आपण असं वेगळं केलं पाहिजे म्हणे की जेणेकरून पाहणारला बी व्यवस्थित वाटत आणि आम्हाला पण रोज पाहिल्यानंतर अशी नवीन उत्साह निर्माण झाला पाहिजे, असं काहीतरी करायचं. तर मग असं बोलता बोलता तर आमचे मोठे बंधू होते ते सगळे होते. तर मग त्याने असं ठरवलं का बाबा आपण किल्ल्याचं काहीतरी असं किंवा शिवाजी महाराजांचं जुनी आठवण असेल तर ती आपण घराला लावली पाहिजे. तर मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या वेळेस शिवाजी महाराजांनी राजमुद्राची निवड केली, तर ती राजमुद्रा अशी होती का तो गोरगरीब असेल शेतकरी असेल सगळ्यांच्या हितासाठी ती राजमुद्रा वापरली गेली होती. आणि ती राजमुद्रा जर आपण घराला लावली म्हणे तर एक वेगळाच आनंद आपल्याला होईल म्हणे. मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं, यांचे वडील असेल घराचे मालक असेल त्याने ठरवलं लावायची आपल्याला राजमुद्राच लावायची. एकदम अशी भव्य आणि दिव्य राजमुद्रा ही लावली. तर त्याविषयी आपल्याला आता घराचे मालक आहे स्वतः आपल्या सोबत, ते सांगतील का त्यांना कसा अनुभव आला त्याविषयी. तर नमस्कार भाऊ. नमस्कार. तर कसं वाटलं तुम्हाला राजमुद्रा लावल्यानंतर? आम्हाला बरेच जण म्हटले होते की फोटो लावा वगैरे नाही का, तर मग सगळेच फोटो लावतात पण आम्ही काहीतरी युनिक केलं, वेगळं केलं. तर मग आपण राजमुद्राची निवड केली. बरोबर. तर ती राजमुद्रा कशी बसवायची तर ते मिस्त्रीने सांगितलं की बा आम्ही बसवून देऊ. बरोबर. आणि आपल्याला फोटो लावायचा होता तर त्यांनी आम्हाला फोटो पण कुठे लावायचे ते पण सांगितलं. आपण कोर्समध्ये वरचा फोटो पण लावलेला आहे. तुम्ही पाहू शकता आता वर त्यांनी कोर्स काढलेला आहे, कोर्स मध्ये फोटो वगैरे लावलेला आहे. त्यांची इच्छा होती का इथं लावायचं, पण मग नंतर साफसफाई किंवा त्याच्यावर धूळ वगैरे बसली तर तेच म्हणे भाऊ आपलं साफसफाईच्या हिशोबाने त्याला कोर्स मध्ये लावून म्हणजे आपला हात पण बोलू शकतो, आपण त्याची पूजा वगैरे करू शकतो. बरोबर आहे. तर मग अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आता आपण इथं राजमुद्राची निवड केली होती. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही नवीन घर वांचाल तुमच्या घराला जर अशा प्रकारचा लुक जर आला तर जी शिवाजी महाराजांची जी शिवमुद्रा म्हणून ओळखली जाते, राजमुद्रा पण म्हणून ओळखली जाते, असं जर युनिक जर तुमचं घर झालं ना तर दिसायला एकदम छान आणि एकदम सुंदर वाटेल. तुम्ही आता पूर्ण घराचा लुक दाखवा, एक तिकडं होऊन पण दाखवा त्यांना कसं आहे कसं नाही. आणि मित्रांनो, कमेंट करून नक्की सांगा आजपर्यंत तुम्ही राजमुद्रा बसवली आणि कोणाची इच्छा आहे. जर तुमची जर इच्छा असेल बसवण्याची, जर तुम्हाला भेटली नाही तुम्ही कमेंट करून नक्की मला सांगा राजमुद्रा कुठं भेटेल आणि एकदम व्यवस्थित आणि एकदम म्हणजे रिजनेबल रेट मध्ये तुम्हाला उपलब्ध करून देऊ आम्ही. आणि तुमच्या घराला जर इच्छा असेल बसवण्याची तर अशा प्रकारे तुम्ही बसू शकता, तुमचा लुक वाढवू शकता. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं राजमुद्रा कशी वाटली ते पण आम्हाला नक्की सांगा. तर काही बोलायचं का?